नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। रविवार दिनांक 9 जून 2024 रोजी पहाटे 5च्या सुमारास चाकणजवळील मेदनकरवाडी फाटा येथे चक्रेश्वर रोड या ठिकाणी शिवांश मेडिकल या दुकानाला भीषण आग लागली। चाकण नगर परिषदेच्या अग्निशमक दलाच्या कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणल्यामुळे लगतच्या भागात आगीचा फैलाव झाला नाही, त्यामुळे मोठा अनर्थ टळला। आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही। निगोजेमध्ये अज्ञात वाहनाने गर्भवती महिलेला पाठीमागून जोरात धडक देऊन जखमी केला आहे। या घटनेचा थरार जवळ असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे। श्रद्धा येळवंडे असं जखमी झालेल्या महिलेचं नाव आहे। संबंधित कारणे महिलेला उडवलं आहे। यावेळी महिला फुटबॉल सारखी उडाल्याचं सीसीटीव्ही मधून दिसून आलं आहे। अपघातात जखमी झालेल्या श्रद्धा येळवंडे या गर्भवती आहेत। त्यांचं बाळ सुखरूप असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। अज्ञात वाहन चालकाचा पोलीस शोध घेत आहेत। हा अपघात शनिवारी 8 जून रोजी सायंकाळी घडला आहे। ही महिला दैव बलवत्तर म्हणून थोडक्यात बचावली असल्याचं समोर आलं आहे। खेड तालुक्यात शनिवारी 8 जून रोजी रात्री 11:30 नंतर उशिरापर्यंत आणि रविवारी 9 जून रोजी सायंकाळी 8:30 नंतर मुसळधार पावसाने दमदार हजेरी लावली आहे। खेड तालुक्यात अनेक ठिकाणी मोठ्या पावसाची नोंद झाली आहे। मागील 2 दिवसात कमी वेळेत जास्त पाऊस पडल्यामुळे काही ठिकाणी पाणी साचले आहे। त्याचा जनजीवनावर परिणाम झाला आहे। पुढील 4 ते 5 दिवस अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस जोरदार हजेरी लावणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे। दरम्यान रविवारी 9 जून रोजी रात्री सुरू झालेल्या मुसळधार पावसाने ठिकठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला होता। भंगार दुकानातून चोरट्यांनी 2 लाखांचा ऐवज चोरून नेला। ही घटना खेड तालुक्यातील भांबोली येथे उघडकीस आली। अब्दुल लतीफ सगीर शहा वय वर्ष 32 राहणार भांबोली तालुका खेड जिल्हा पुणे यांनी महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। पोलिसांनी 2 अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। दुकानातून 600 रुपयांचे सामान घेत दमदाटी करणाऱ्या भाईला पोलिसांनी अटक केली। ही घटना मरकळ येथे घडली होती। गणेश कुंडलिक लोखंडे याला अटक केली आहे, तर त्याच्या 3 साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे। या प्रकरणी देवी प्रसाद जोखोराम गुप्ता वय वर्ष 27 राहणार मरकळ यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती। पुणे नाशिक अंतर 5 तासांऐवजी केवळ 2 तासात पार करता यावे यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने MSRDC हाती घेतलेल्या पुणे नाशिक औद्योगिक महामार्गाच्या संरेखनास अखेर अंतिम रूप देण्यात आले आहे। आता औद्योगिक महामार्ग 180 किलोमीटरऐवजी 213 किलोमीटर लांबीचा असणार आहे। संरेखन अंतिम झाल्याने आता या प्रकल्पाच्या भूसंपादनाचा मार्ग मोकळा झाला असून लवकरच भूसंपादन प्रक्रियेस सुरुवात करण्यात येणार आहे। यामधील अंदाजे गाव, नकाशे, रस्ते, वाहतूक संबंधित गावात प्रसिद्धीसाठी देण्यात आले आहे। पुणे नाशिक औद्योगिक महामार्ग अंदाजे 20,000 कोटी रुपये खर्च अपेक्षित असलेला हा महामार्ग पुणे, नगर आणि नाशिक या 3 जिल्ह्यांच्या औद्योगिक विकासाला चालना मिळावी या उद्देशाने हाती घेण्यात आला आहे। MSRDCने महामार्गाच्या संरेखनासंबंधीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला होता। या प्रस्तावास राज्य सरकारने मंजुरी देत संरेखन अंतिम केले आहे, तर प्रकल्पास मान्यता देत प्रकल्प MSRDCच्या माध्यमातून मार्गी लावण्यासही हिरवा कंदील दिलाय। खेड तालुक्यातील चिमडी, मेदनकरवाडी, कडाचीवाडी, रासे, चाकण, भोसे, काळूस, चिंचोशी, पिंपळगाव आदी विविध गावांमधून हा मार्ग कसा जाणार आहे या नकाशामधून पाहता येईल।
जागतिक पर्यावरण दिनाच्या औचित्य साधत राजगुरुनगर शहरातील नागरिकांचे मॉर्निंग वॉकचे ठिकाण असणाऱ्या ढुम्या डोंगरावर रविवार दिनांक 9 जून रोजी वृक्षारोपण करण्यात आले। ढम्या ग्रुप मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांसह राजगुरुनगर पोलीस स्टेशन, राजगुरुनगर वन विभागाच्या वतीने हे सामुदायिक वृक्षारोपण करण्यात आले। निसर्गप्रेमी व ज्येष्ठ नागरिक, विविध सामाजिक संस्था आणि युवक युवती मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी झाले होते। राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांना शिरूर लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत आजारपणामुळे सहभागी होता आले नाही। त्या दुःखी भावना सांगताना दिलीप वळसे पाटील भावूक झाले होते। आपण प्रचारात हजर राहू शकलो नाही असे सांगताना भर सभेत दिलीप वळसे पाटील यांना अश्रू अनावर झाले। त्यानंतर सभेतील कार्यकर्त्यांमध्ये काही काळ शांतता निर्माण झाली होती। शिरूर लोकसभा मतदारसंघातून अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवाजीराव आढळराव पाटील यांचा शरद पवार गटाचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी पराभव केला। शिरूरची लढत आणि पराभवानंतर शिवाजीराव आढळराव पाटील सोबत राहिल्याची आठवणी सांगताना मंचर येथील सहविचार सभेत दिलीप वळसे पाटील यांना अश्रू अनावर झाले। या भावनिक प्रसंगानंतर सभेतील कार्यकर्त्यांमध्ये काही काळ शांतता निर्माण झाली। मंचर तालुका आंबेगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या झालेल्या सहविचार सभेत वळसे पाटील बोलत होते। चाकण नगर परिषद हद्दीत स्थानिक शेतकरी यांना विश्वासात न घेता कडाचीवाडी ग्रामपंचायत पाणी योजनेसाठी खोदाई करून बागायत जमिनीचे नुकसान करत असल्याचा आरोप स्थानिक शेतकरी करत आहेत। भामा आसखेड धरणातून पाणी 19 गावाची योजना असताना आता इकडे भामा नदीतून सांडपाणी मिश्रित पाणी योजना करून नेमकी ही उधळपट्टी कशासाठी असा सवाल बाधित शेतकरी यांनी केला आहे। तर अमोल जाधव बोलते शेतकरी। कडाचीवाडीची जी ग्रामपंचायतची पाण्याची लाईन चालू आहे ती आत्ता सध्या आगरवाडीमध्ये आलेली आहे। तर कुठल्याही शेतकऱ्यांना सूचना किंवा नोटीस न देता अंदाज कारभारपणे पाईपलाईन चालू आहे। ठेकेदाराला फोन केला असता त्यांनी सांगितलं की आम्हाला कलेक्टरची परवानगी आहे। कलेक्टरची परवानगी असली तरी शेतकऱ्यांना कळवणे बंधनकारक आहे आणि सगळ्यांची बागायती स्थिती आहे। कुठलीही सूचना न देता पाईपलाईन चालू आहे आणि जर कडाचीवाडीला आसखेड धरणातून पाणी मिळत असताना ही लाईन कशासाठी चालवली ही हेच काही कळत नाही। आणि कलेक्टरची परवानगी असली तरी कलेक्टर पावसाळ्यात परवानगी देत नाही पाईपलाईन उकरायला, तरी प्रशासनाने याची दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी एवढी विनंती। सदरचं नुकसान हे विलास मांजरे या ठेकेदाराने केलेलं असून त्याची भरपाई त्यांनी आम्हाला द्यावी याची दखल प्रशासनाने घ्यावी। नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या खेड तालुका कार्यालयामध्ये रविवारी 9 जून रोजी असा जल्लोष करण्यात आला। सर्वात शक्तिशाली नेते भारताचे तिसऱ्यांदा पंतप्रधान होणारे आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांचा प्रथमतः खेड तालुक्याच्या वतीने या ठिकाणी त्यांचं स्वागत करण्यात येत आहे। तिसऱ्यांदा पंतप्रधान मोदी साहेब होत असताना खेड तालुक्यामध्ये अतिशय आनंदमय वातावरणामध्ये जल्लोष आम्ही सर्व कार्यकर्ते या ठिकाणी केलेला आहे। जल्लोष केलेला आहे। मिठाई भरून, पेढे भरून, त्याचबरोबर फटाके वाजवून आज या ठिकाणी खेड तालुक्याच्या वतीने भारतीय जनता पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने आनंद उत्सव या ठिकाणी साजरा होत आहे। अनेक कार्यकर्ते, तालुक्यातील सर्व पदाधिकारी या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित झाले। तालुक्याच्या वतीने आदरणीय मोदी साहेबांना या ठिकाणी त्यांच्या पंतप्रधान काळासाठी हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा। भारतीय जनता पार्टीचा 5 वर्षापूर्वी माझा पराभव झाला। मी काय नाती सोडून द्यायची लोकांशी माझ्या। शिरूर मतदारसंघात माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा यंदाही शरद पवार गटाच्या अमोल कोल्हे यांनी पराभव केला। लोकसभा निवडणुकीमध्ये झालेल्या पराभवाबाबत बोलताना माझा जातीपातीच्या राजकारणाचा बळी गेल्याचं शिवाजीराव आढळराव पाटील यांनी माध्यमांना सांगितलं आहे। या निवडणुकीत विकास कामांना प्राधान्य न देता कामाचा माणूस आणि बिनकामाचा अशी लढत झाली। यामध्ये जातीपातीच्या राजकारणाची खेळी खेळली गेली, त्यातच पराभव झाल्याची खंत शिवाजीराव आढळराव पाटीलांनी व्यक्त केली। पराभवानंतरही न थांबता माझ्यावर विश्वास टाकणाऱ्या जनतेसाठी काम करत राहणार असल्याचे आढळराव पाटीलांनी जाहीरपणे सांगितले। 2008 मध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघ निर्माण करण्यात आला। या मतदारसंघात 6 विधानसभेचे मतदारसंघ येतात। जुन्नर, आंबेगाव, खेड, आळंदी, शिरूर, भोसरी, हडपसर हे विधानसभा मतदारसंघ आहेत। शिवसेनेमध्ये असलेल्या शिवाजीराव आढळराव पाटील 2009 आणि 2014 मध्ये निवडून आले होते। मात्र 2019ला राष्ट्रवादीकडून अमोल कोल्हे यांनी आढळराव पाटलांचा पराभव केला होता। त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार आल्याने त्या जागेवर राष्ट्रवादीने दावा केला। मात्र त्यानंतर राजकीय गणिते बदललेली दिसले।
शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यावर आढळराव शिंदे यांच्या बाजूने गेले. त्यानंतर राष्ट्रवादीतून अजित पवार यांनी बंड केल्यावर महायुतीकडून ती जागा अजित पवार गटाला सोडण्यात आली होती. तिकिटामुळे आढळरावांनी परत एकदा अजित पवार गटामध्ये प्रवेश केला. शिरूरच्या जागेवर अजित पवार गट विरुद्ध शरद पवार गट अशी लढाई पाहायला मिळाली. मात्र शिरूरमध्ये तुतारी आढळरावांना पराभूत केलं आणि अमोल कोल्हे दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आले. आढळराव यांचे पक्षांतर मतदारांना पटले नसल्याचे बोलले जात आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.